जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। वर्ध्यात शंकरचा बेकायदेशीर बार पुन्हा सुरू। शंकरचा अवैध साम्राज्य वाढतेच, पोलीस यंत्रणा निष्क्रिय। वर्ध्यात अवैध धंद्यांचा कहर, पंचच्या माध्यमातून वसुली सुरू। शंकरचा दबदबा कायम, पोलीस कारवाई गायब, नागरिक संतप्त। वर्धा शहरालगतच्या भागात शंकर नावाचा एकच चेहरा पुन्हा चर्चेत आला असून अवैध दारू विक्रीचा धंदा उघडपणे सुरू असल्याच्या चर्चेंनी खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे याच व्यक्तीने वर्धा शहरातच बेकायदेशीर बार उघडून पोलिसांना थेट आव्हान दिल्याची चर्चा रंगली आहे। मिळालेल्या माहितीनुसार काही काळापूर्वी पोलीस प्रशासनाने शंकरच्या अवैध हालचालीवर लगाम घातला होता। मात्र तत्कालीन पोलीस अधीक्षक यांच्या बदलीनंतर परिस्थिती पूर्णपणे बदलल्याचं दिसत आहे। शंकर पुन्हा जोमात परतला असून त्याचा धंदा आता अधिकच संघटित आणि बेधडक पद्धतीनं सुरू असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। याहूनही धक्कादायक बाब म्हणजे या अवैध व्यवसायातून होणाऱ्या पैशांची वसुली करण्यासाठी आधीच पंच नेमण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। हा पंच परिसरातील व्यवहार सांभाळत असून कोणत्याही अडथळ्याशिवाय धंदा चालावा यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आल्याची कुजबूज आहे। स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण असून पोलीस प्रशासन नेमके काय करत आहे असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे। काही जणांच्या मते हा सर्व प्रकार आशीर्वादाशिवाय शक्यच नाही, अशी ही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे। मात्र वाढत्या तक्रारी आणि चर्चांमुळे हे प्रकरण आता गंभीर वळणावर पोहोचले आहे। अवैध धंद्याला आळा बसतो का की शंकरचा हा साम्राज्य आणखी वाढतच राहणार याकडे संपूर्ण वर्धा जिल्ह्याचं लक्ष लागलंय। जनसंग्राम न्यूज, वर्धा।